नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. उन्हाळा चालू झालाय आणि आता कॉफी आणि चहा सकाळची स्किप करणं हेच चांगलं असेल. तर मी तर चहा तशी पण पितच नाही, पण सकाळी सकाळी फ्रेश कशाने वाटतं तसा छान असा ज्यूस घेतला ना तर खरंच खूप छान असं वाटतं. आणि कलिंगडाचा ज्यूस आज आपण करणार आहोत, तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं. कलिंगड मी कापून घेतलं, खूपच मोठं आणलेलं कलिंगड, तर आता 2-3 वेळेसपेक्षा जास्तच होऊन जाईल. तर इथे ना मी हे रॅप करून ठेवण्यासाठी ना असा फॉईल पेपरचा उपयोग करते. हे जे शीट येतात मार्केटमध्ये एक रोल इझिली अवेलेबल असतो. 100 रुपयापासून स्टार्ट असतो, 100 ते 120 रुपयाला मिळतो आणि आरामात 7-8 महिने आरामात या रोलमध्ये जातात जर तुम्ही घेऊन ठेवलात तर. आणि याच्याने ना कुठेही पाणी सुटत नाही. आपण काही जर कलिंगड ठेवा किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही जर स्टोअर करून ठेवायची मॅरिनेट करून तर त्याला पाणी सुटत नाही आणि छानपैकी वस्तू फ्रेश राहते. मॉलमध्ये बऱ्याच वेळा या पद्धतीचा रॅपच वापरला जातो. इथे आता मस्तपैकी जर लाल कलिंगड असेल ना, जेवढं लाल कलिंगड असेल ना तेवढंच ते गोड असतं, त्याच्यामुळे साखरेची गरज लागत नाही. तसं पण तुम्ही कलिंगडाचा ज्यूस केला तर त्याच्यामध्ये गरज लागत नाही. आता या कलिंगडच्या ज्यूसमध्ये ना मी थोडीशी अर्धी काकडी टाकणार आहे. ॲक्च्युली मी काकडीची साल काढली आहे. जर आपल्याकडे जी गावठी काकडी असते ती जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही सालासकट टाका. आणि काकडी टाकण्याच्या आधी मात्र एक चेक करून घ्या की कुठे काकडी कडू तर नाही, तर आपला सगळा ज्यूस जो आहे टेस्ट ओरिजिनल जी कलिंगडाची टेस्ट आहे ना जी गोड ती देखील कडू होऊन जाईल. तर तसं होऊ नये म्हणून काकडी टेस्ट करून घ्यायची. आणि आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. ॲक्च्युली ज्युसरमध्ये केलं तर खूप अजून चांगलं होतं, गाळण्याची गरज नसते. टेस्टसाठी थोडंसं मीठ आणि थोडासा लिंबाचा रस असं टाकून छानपैकी आता रिफ्रेश होण्यासाठी मी आता ज्यूस पण छानपैकी एका बॉटलमध्ये ट्रान्सफर करून घेते. म्हणजे असं काहीसा ग्लास देखील असेल ना तरी पिण्याची इच्छा अजून अशी होते. आणि हा जो ज्यूस आहे ना कधीही बाहेरचा खाण्यापेक्षा अतिउत्तम. बाहेरच्या ज्यूसमध्ये तुम्ही नाही म्हटलात ना तरी बऱ्याचशा याच्यात आर्टिफिशियल कलर्स असतात, त्याच्यानंतर शुगर असते, आर्टिफिशियल केमिकल्स असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर म्हणून अशा पद्धतीचा ज्यूस मी घरच्या घरी तयार करून घेतला. आणि मग थोडंसं असं आपण विरंगुळा म्हणून काय करावं तर आज ना माझ्याकडे हा एक डब्बा होता. हा मिल्क मिस्टचं दही मी मार्केटमधनं घेऊन आलेली. बऱ्याच जणांनी मला ऑप्शन दिलेला की मिल्क मिस्टचं दही खूप चांगलं मिळतं, तर मी म्हटलं आपण पण एकदा ट्राय करूया. तर दही तसं चांगलं होतं, असं काही प्रॉब्लेम नव्हता. पण शेवटी एवढ्या कमी रेंजमध्ये तुम्हाला 1 किलो दही कसं मिळणं, काही ना काहीतरी त्याच्यात मला असं वाटतं काहीतरी जे असतं केमिकल नाही म्हणता येणार त्याला, कॉर्नफ्लॉवर वगैरे असं काहीतरी यूज करूनच ते दही मे बी बनवलं असू शकतं, मला माहिती नाही. पण आता हा डब्बा खाली झालेला, तर मग आता ह्याच्यावर मी म्हटलं पेंट करून हा डब्बा आपल्याला वापरता येईल. तर माझ्याकडे हे पेंट आहेत जे फॅब्रिक कलर येतात ते माझ्याकडे आणून ठेवलेलं आहे 6चा सेट. कधी कधी मी पेंटिंग करते, म्हणजे कधी म्हणण्यापेक्षा जे आपले दिवाळीमध्ये मी पंत्या वगैरे रंगवलेलं ना ते ह्यानेच रंगवलेलं. तर छानपैकी मी आता म्हटलं ना जसं जमेल तसं रँडमली, असं काही डोक्यात विचार असा नव्हता, तर म्हटलं छानपैकी जसं जमेल तसं आपण ह्याच्यावर ड्रॉ करून घेऊया. आणि असं थोडंसं आपण जरी केलं ना तर ह्याच्यामध्ये आपलं माइंड अजून एकदा रिफ्रेश होऊन जातं. आणि दुपारी हे सगळ्या गोष्टी मी करून घेते. थोडं एकदम सकाळी सकाळी करत नाही, दुपारी थोडासा वेळ असतो, कारण दुपारी मी झोपत नाही, कारण कधीतरी सवय नसते. आणि आज तर होळीची तयारी मी ऑलमोस्ट तुम्हाला म्हटलं तसं आधीच करून घेतलेली कालच, त्याच्यामुळे आज थोडासा बराचसा असा वेळ माझ्याकडे रिलॅक्स होतं. आणि रिलॅक्स होण्यासाठीचं हे काम खूप म्हणजे परफेक्ट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कितीतरी गोष्टीमध्ये करू शकता. आपल्या ज्या ग्लास बॉटल्स असतात ना त्याच्यावर पण देखील हे खूप छान असं पेंटिंग आपण करू शकतो आणि घरच्या घरी DIY असं काहीतरी छानपैकी बनवू शकतो. यूट्यूबवर बरेचसे असे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि छानपैकी स्वतःच्या हाताने जेव्हा आपण कुठलीही गोष्ट अशी कलरफुल बनवतो ना त्याचा एक स्वतःलाच खूप आनंद वेगळा वाटत असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही काही करू शकता जर तुमच्याकडे काही असेल तर. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता, घरातलं काही ठेवायचं असतं स्पून होल्डर म्हणून वगैरे अशा पद्धतीने पण ठेवू शकता. किंवा मग ह्याच्यामध्ये एखादं प्लांट असतं ते देखील ठेवून तुम्ही हँग करू शकता. कारण या डब्याला ना कडी होती, तर ती कडी मी आत्ता इथे काढून घेतलेली, कारण आपल्याला रंग करायचा होता म्हणून मी ती कडी काढून घेतलेली. मग आता जेव्हा होईल सगळं थोडंसं ड्राय व्हायला ना हे कलर अजिबात वेळ लागत नाही. मी थोडंसं खालून बॉर्डर करून घेते, म्हणजे थोडंसं कसं वरून प्लेन आणि खालून पण प्लेन वाटत होतं. नंतर मी म्हटलं आपण या ग्रीन कलरनेच थोडीशी बॉर्डर करून घेऊ. तर बॉर्डर केल्यानंतर मग खूप छान असं वाटायला लागलं. आणि आता हे सगळं पॅक करून आता संध्याकाळच्या तयारीला लागायचं आहे. तर चला आता भरपूर झालं, थोडंसं अजून आराम करून घेते आणि आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात करूया.
तर नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. संडेची जी सकाळची तयारी होती आणि जे काही होतं ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा. आता उन्हाळा चालू झालाय आणि तुम्हाला सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्याकडे होळी कितव्या दिवशी साजरी केली जाते? म्हणजे होळी तर सगळ्यांकडे सेम दिवशीच साजरी केली जाते, पण रंगपंचमी आता आपण मुंबईमध्ये तर दुसऱ्या दिवशीच लगेच रंगपंचमी साजरी करतो, पण बऱ्याच ठिकाणी 5व्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते. तर तुमच्याकडे कितव्या दिवशी म्हणजे रंगपंचमी खेळली जाते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता संध्याकाळ झाली आहे, बऱ्यापैकी काम माझं मी जसं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी सगळं आवरून घेतलेलं. आणि आता तुम्हाला थोडासा असं हे दिसतंय तर धूप घातलंय, संध्याकाळचा धूप लावलाय, त्याच्यामुळे असं वाटतंय. तर आता वातावरण खूप छान प्रसन्न झालंय आणि पूजा वगैरे आताची जी होती माझी पुस्तक वगैरे वाचायचं ते आता वाचायचंच, पण मी म्हटलं ब्लॉगला सुरुवात करते आता तुमच्याबरोबर, कारण जो सकाळी आपण बंद केलेला ब्लॉग तो आता इथपासून परत कंटिन्यू होणार आहे. आता पुढे या ब्लॉगमध्ये वालाची रेसिपी, भाजीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि पुरणपोळ्या लाटण्यापासूनचं म्हणजे पीठ भिजवण्यापासूनचं ते देखील आजच्या ब्लॉगमध्ये इथे मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सर्वात आधी फ्रीजमधला जे जे काही तयारी करून घेतलं ते सगळं बाहेर काढून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर आता फ्रीज बघाल ना तर पूर्ण कचाकच भरलाय फ्रीज. तर बऱ्यापैकी आता सगळं आवरूनच ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे आता जास्त वेळ नाही जाणार आहे किचनमध्ये. तर इथे वाटप करून ठेवलेलं, तर वाटप मी दुपारीच केलं पण शेअर नाही केलं, कारण म्हटलं बऱ्याच वेळ आपण शेअर केलेलं आहे. इथे वाल आहेत, वाल पण छानपैकी झालेत बघा, मस्त राहिलेत वाल. मोड मी दाखवतो तुम्हाला नंतर व्यवस्थित. आणि टमॅटो पण टमॅटो राहू दे, मी नंतर घेते. आणि केळीचं पान विसरून कसं चालेल, कारण ते धुवून घेतलं पाहिजे, नैवेद्यासाठी लागणार आहे. परत पुरणपोळी कशावर काढून ठेवायची, तर पानावरती काढून ठेवणार आहे मी. तर आता ह्या सगळ्या गोष्टी फ्रीजमधनं घेऊन आलेली आहे. तर ह्या कशा थोड्याशा थंड व्हायला लागतील, कारण भाजी वगैरे डायरेक्ट करता येणार नाही. वाल पण बऱ्यापैकी थंड आहेत. तर हे नॅपकिन काल मी धुवायला टाकलेला, तर तो म्हटलं आता चेंज करून घेते. सकाळी मग मी तोच वापरला, आज आता हा नॅपकिन चेंज करून घेते. आणि इकडचे सगळे डबे खाली झालेले ते आता धुवून ठेवलेत, मग ते देखील येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेन नवीन यावेळेस काय आहे वीकली मील प्लॅन मध्ये. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. तुमच्याबरोबर बोलता बोलता मी पुरण फ्रीजमधनं काढून घ्यायचं विसरून गेली, तर ते आता काढून घेतलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण सुरुवात करणार आहोत ते भाजीपासनं. तर इथे वाल बघू शकता तुम्ही, व्यवस्थित तसेच्या तसे म्हणजे व्हाईटच राहिलेत, कुठेही काळे पडलेले नाही आहेत. आणि त्याचे मोड जे आहेत ना ते देखील अख्खेच्या अख्खे तसेच राहिलेत. तर अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून बघा. असं जर तुम्ही स्टोअर केलं ना तर 2-3 दिवस तर वाल अजिबात काही खराब होणार नाही, असेच्या असेच राहतील. आता आपल्याला फोडणीला लागणार आहे कांदा आणि टमॅटो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा टमॅटो वापरा. जर तुम्ही कातून खोबरं टाकता म्हणजे वाटपाची करत नसाल, असेच जर वालाची भाजी करत असाल म्हणजे खोबरं किसलेलं टाकलेलं असेल, तर तुम्ही कांदा टमॅटो जास्त प्रमाणात घ्या. नाहीतर मग तुम्ही कांदा आणि टमॅटो थोड्या प्रमाणात घेतलात तरी चालेल. इथे मी अर्धा कांदा घेतलाय आणि एक मोठा टमॅटो घेतलाय, बारीक चिरून घेतलाय. आणि आता आपण फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी मी आता पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे जसं तेल टाकायचं तसं तेल टाका. आणि याच्यामध्ये मी राईची फोडणी देणार नाहीये, मी कढीपत्ता आणि कांदा असंच फोडणीला वापरते आणि मी ते एकत्रच टाकते. पहिला कढीपत्ता परतवून घेत नाही, असं केल्याने टेस्ट खूप छान येते आपल्या वालाच्या भाजीला. आता याच कांद्यामध्ये मी थोडंसं जे मीठ आहे ते टाकते, कारण अशा पद्धतीच्या ज्या काही भाज्या असतात किंवा वाटपाच्या भाज्या किंवा ह्याच्यापेक्षा कुठल्याही म्हणजे जवळपास मी सगळ्याच भाज्यांमध्ये ना कांद्यामध्येच मीठ टाकून घेते. कांद्यामध्ये मीठ टाकलं ना तर भाजीला टेस्ट खरंच खूप छान येते. आता याच्यामध्ये आपण टमॅटो ओतून घेऊया, म्हणजे टमॅटो आपला छानपैकी मिठामध्ये छानपैकी मऊसूत होऊन जाईल. तर आता यामध्ये आपण हळद, थोडंसं मी हिंग टाकलेलं आणि 1 चमचा मालवणी मसाला टाकलाय. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाका. मालवणी मसाला नसेल तर 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला असं सगळं टाकून मिक्स करून घ्या. आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्यातनं काढून घेतलेले वाल आता आपण सगळे परतून घ्यायचेत. वाल मिक्स करून घेऊन मग 2-3 मिनटं वाफ काढायला वालाला ठेवून द्यायचे. वालाला जेव्हा वाफ आली की मग आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून वाल आपल्याला शिजायला ठेवणार आहोत. इथे आपण दुपारीच वाटप तयार करून घेतलेलं कांदा खोबरा, आणि आता गरमी आहे ना त्याच्यामुळे मी आलं लसूण याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे, त्याच्यामुळेच फक्त कांदा खोबरा आणि कोथिंबीर असं वाटप तयार करून घेतलं. आता इथे वाफ आली आणि आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेणार आहोत. तर मी हे जे पाणी जे ठेवलं आहे ना त्याच्यामध्ये मी जो चमचा होता तो धुवून घेतलेला, म्हणजे त्याच्यातच ठेवलेला, म्हणून या पाण्याचा कलर थोडासा तुम्हाला असा दिसतोय. तर आता हे 7 ते 8 मिनिटांमध्ये वाल
वाल आपले बऱ्यापैकी शिजून तयार होतात. आणि जास्त देखील वाल अगदी शिजवायचे नाहीत, थोडेसे अर्धे शिजले ना की मग आपल्याला याच्यामध्ये वाटप ओतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला वाटपामध्ये हे पूर्ण शिजवून घ्यायचे. वाटप मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटासाठी परत आपल्याला ठेवायचे. इथे आता आपण तोपर्यंत वाटप म्हणजे आपली भाजी तयार होते तोपर्यंत म्हटलं कणिक मळून घेऊया. पुरणपोळीसाठी मी मैदा नाही वापरत, मी ते गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. आणि इथे मी हळद घेतली आणि हळदीचं पाणी आपण पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत. कारण मग नुसती हळद टाकली ना तर मग वरती ना त्याच्या कधी कधी येल्लो 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 असे पोळीवर दिसतात डाग, तर त्याच्यापेक्षा असं मिक्स करून टाकलं तर इक्वल असा येल्लो कलर येतो आपल्या पिठाला, म्हणून ठेवलं आहे. आणि ऑलरेडी काय झालं ना, गूळ होता ना आपला तो येल्लो कलरचा नव्हता, थोडा काळपट कलरचा गूळ होता, त्याच्यामुळे पुरण आपलं थोडं काळपटच झालं. त्याच्यामुळे जर मी अजून एकदम येल्लो कलर ठेवला असता ना तर पोळीचा कलर अगदीच खूपच गडद आला असता. म्हणून मग अशा पद्धतीने थोडं हलक्या पिवळसर कलरमध्येच मी पीठ मळून घेते. आणि पीठ आहे ना थोडं पाणी, थोडं तेल, थोडं पाणी आणि थोडं तेल असं टाकून आपल्याला मऊसूत अगदी मऊ असं मळून घ्यायचं आहे. कारण जेवढं तुम्ही पीठ मऊ मळाल ना आणि जेवढं जास्त वेळ मळाल ना तेवढं पीठ हलकं होतं आणि पुरणपोळ्या आपल्या छान मळल्या जातात. माझ्याकडनं म्हणजे ही तुमच्यासाठी टीप असेल, तुमच्याकडे जर माझ्यासाठी काही टीप असेल तर मला नक्की द्या. मी अजूनही पुरणपोळ्या शिकते, म्हणजे अजूनही शिकायचा प्रयत्न करते. म्हणजे मला जेवढ्या अशा वाटतात ना तेवढी मी एक्सपर्ट अजून झालेली नाही आहे पुरणपोळीमध्ये, पण माझा प्रयत्न आहे. कारण कसं होतं, पुरणपोळ्या काही नेहमी केल्या जात नाही, महिन्यातून किंवा 2 महिन्यातून अशा आपण नाही करत, कधीतरी 6 महिन्यातून किंवा वर्षातनं एकदा केल्या जातात. तर असो काही असो, इथे आता पुरणपोळी काढण्यासाठी मी केळीचं पान एका पानावर ताटावरती काढून ठेवलं आहे. आणि इथे पुरण पण मी काढून घेते, कारण थोडंच पुरण मी जेवढं पाहिजे, ज्या काही 7-8 पुरणपोळ्या करायच्यात आता तेवढ्याच मी काढून घेते सारण. आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये तर तसंच ठेवून देईन, म्हणजे ते उद्याला होईल. तर जेवढं पाहिजे तेवढं करून घेते आणि नंतर ना मग ह्याचे गोळे करून घेणार आहे. बाजूलाच मी पीठ देखील काढून घेतलं. आपल्याला ज्या साईजचे पाहिजेत, म्हणजे मी अगदी मोठ्या पण नाहीत आणि अगदी छोट्या पण नाही, अशा पद्धतीच्याच पुरणपोळ्या लाटणार आहे. तर अशा पद्धतीने मी गोळे करून घेते. 4 ते 5 पुरणपोळीचे मी सारणाचे असे गोळे करून घेते. म्हणजे जर गोळे करून ठेवले तर मग सारखे सारखे हात देखील खराब होत नाहीत. इथे पीठ जे रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं 10 ते 15 मिनिटासाठी ते छान रेस्ट झालं. परत एकदा एक थोडंसं 2 मिनटं मळून घेते. आणि आता आपण आपल्याला जेवढ्या साईजची पाहिजे तेवढ्या आकाराचा गोळा करून घ्यायचा. परत एकदा थोडंसं मळून घेतलं ना तर मऊसूत होतं चांगलं पीठ. इथे पारी करून घेतली आणि या पारीमध्ये आपण जे पुरण घेतलेलं ते छानपैकी मळून घेतलं, आपण त्याच्यामध्ये भरून घेतलं. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते काढायचं नाही, वरतीच असं फोल्ड करून आपली पुरणपोळी लाटून घ्यायची. बऱ्याच जणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने लाटतात पुरणपोळी, पण अशा पद्धतीने मी करते, ही माझी पद्धत आहे. तर पुरण मला अजूनही कसं आहे ना, मला डायरेक्ट लाटायचे. आत्ता सध्या मी पीठ लावूनच लाटते, पण पीठ जेवढ्या कमी लाटेल तेवढी आपली पुरणपोळी खूप छान अशी लाटली जाते. तर प्रयत्न चालू आहे अजूनही शिकण्याचा. तुमच्याकडे काही टिप्स असतील मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने माझी जेवढी मला म्हणजे पातळ लाटता येईल तेवढे बऱ्यापैकी मी पातळ पुरणपोळी लाटून घेतली. आणि छानपैकी आता ती आपण शेकून घेऊया. पूर्णपणे एका साईडने शेकल्यानंतरच दुसऱ्या साईडने मी परतते. आणि जेव्हा दुसऱ्या साईडने पण छान अशी होते ना, नंतर मग त्याच्यावर मी तूप लावते. स्पीड तसा बऱ्यापैकी आहे माझा, असं नाही आहे की तिथे झाली आहे तर इथे माझा तवा परत पेंडिंग आहे, असं नाही आहे. मी पटापट लाटण्याचा प्रयत्न करते आणि तो असतो माझा. ॲक्च्युली कसं असतं, वर्षातून एकदा जो सण येतात त्याच वेळेस हे सगळं केलं जातं. आणि फेस्टिवल शेवटी त्यासाठीच असतात, सगळ्यांना एन्जॉय करण्यासाठी. तर असं काहीसं खाऊ पण आवडतं आपला बनवलेला असला ना की फेस्टिवलचं हे अजून वाढते. तर मग अशा पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या मी करून घेतलेल्या आहेत. तर माझी सगळी कामं झाली आहेत. ऑलमोस्ट 8 वाजलेत आणि बाकीची सगळी कामं मी लवकरच सुरुवात केलेली. फक्त तुमच्याबरोबर आज मी वालाची भाजी, तुमची रिक्वेस्टच होती वालाची भाजी शेअर कर, म्हणून वालाच्या भाजीची रेसिपी मी शेअर केली आणि पुरणपोळ्या केल्या. पटपट असं आवरलं आणि गरम एवढं होतंय ना. आता होळी झाली ना की अजून उन्हाळा वाढेल. म्हणजे आपण बोलतो ना की होळी एकदा पेटली की मग नंतर उन्हाळ्याला जी सुरुवात होते ना ती होतेच. आणि आत्ताच एवढंच मला गरम व्हायला लागले ना, कारण आता सगळीकडे आजूबाजूला जिथे जिथे म्हणजे पाठीमागे बिल्डिंग्स आहेत तिथे देखील होळी जळते त्याच्या धुराने आणि ऑलरेडी खूप गरम होत आहे. आणि तुम्ही माझ्या अवतारावरनं बघू शकता की मी मगाशी कशी दिसत होती आणि आता कशी दिसत होती. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या काही सजेशन्स असतील माझ्यासाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा. अजूनही पुरणपोळी मला शिकायची आहे, कारण पुरणपोळी काय रोज रोज बनवणं होत नाही. मी कधीतरी 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा बनवते, पण जे काही येत नव्हतं त्याच्यापेक्षा आता मी बऱ्याच चांगल्या पद्धतीने पुरणपोळी करू शकते.
तर त्याच्यासाठी तुमचे काही सजेशन्स असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. कारण आता काय झालं माहितीये ना, आता हे सगळं नैवेद्य वगैरे करून झाल्यानंतर आहे ना मला उद्या ऑफिस आहे. कारण आम्हाला सुट्टी नसते, जसं मी नेहमी म्हणते तसं. कारण आज अनायसा जर रविवार आलेला ना, खरंच खूप बरं झालेलं माझ्यासाठी. कारण मला पूर्ण दिवस मिळाला, काल सॅटर्डे देखील मिळाला. म्हणजे व्यवस्थित सगळं निवांत सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता आल्या मला नैवेद्यासाठी. तर ते खूप म्हणजे खूप बरं वाटत असतं मला की अशा सगळ्या गोष्टी निवांत मला करता आल्या. तर आजचा ब्लॉग संपवते इथेच. लवकरच भेटू माझ्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.